नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी स्वप्नील परदेशी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। पाहूया गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। शिरपूर शहरातील अंबिकानगर परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडून लाखोंची रोकड केली लंपास। मोबाईल फोनवरून व्हिडिओ चॅटचा वापर करून फोटो काढून अश्लील चॅट करून विनयभंग करीत खंडणी उकळणाऱ्यास दोंडाच्या पोलिसांनी केले जेरबंद। हमीभावापेक्षा निम्म्या किमतीत मक्याची खरेदी, शेतकरी सापडला आर्थिक संकटात। आणि नकाण्याचे माजी सरपंच स्वर्गीय भानुदास पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादनासह रक्तदान शिबिराचे आयोजन। आता बातमीपत्र विस्ताराने। शिरपूर शहरातील अंबिकानगर परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने फोडून लाखो रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना शनिवारी पहाटे 2 वाजेच्या सुमारास घडल्यामुळे खळबळ उडाली असून पोलिसांना चोरट्यांनी एक प्रकारे आव्हानच दिले आहे। प्राथमिक तपासात एटीएम मशीनमधील 2 रोकड ट्रे पूर्णपणे रिकामे आढळले आहेत। चोरट्यांनी रोकड उचलून नेली तर काही रक्कम एटीएमच्या जवळच पडलेली असल्याचे पोलिसांना आढळले। या घटनेत चोरट्यांनी गॅस कटरचा वापर करून मशीन उघडल्याचे स्पष्ट झाले आहे। घटनेनंतर चोरटे स्विफ्ट डिझायर कारमधून मध्य प्रदेशकडे पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे। शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे 2 पथक चोरट्यांच्या शोधार्थ मध्य प्रदेशकडे रवाना झाले असून तपास सुरू आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी आणि पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली। परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून चोरट्यांचा मागोवा घेण्यासाठी तांत्रिक तपासासह पोलिसांनी गुप्त बातमीदार जाळे सक्रिय केले आहे। अंबिकानगर परिसरातील एटीएममध्ये सुरक्षा रक्षक नसल्यामुळे चोरट्यांना हे कृत्य करणे सुलभ झाले असावे असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। शिरपूर शहरातील बरेच एटीएमवर सुरक्षा रक्षक नसल्यामुळे शहरातील एटीएम आजही राम भरोसे आहेत। आज दिनांक 25/10/25 रोजी रात्री 2 ते 2:30 दरम्यान शिरपूर शहरातील अंबिकानगर भागात एका SBIच्या एटीएमवर 4 ते 5 लोकांनी येऊन गॅस कटरने एटीएम तोडून त्यामधील रक्कम लांबवलेली आहे। सदरचे आरोपी स्विफ्ट गाडीमध्ये येऊन त्यांनी गॅस कटरने एटीएम फोडून त्यातली रक्कम लंपास केलेली आहे। काही रक्कम त्या ठिकाणी पडलेली मिळून आलेली आहे आणि त्यातील काही 2 ट्रे आरोपींनी लंपास केल्याचे दिसून आलेले आहे। सदर घटनास्थळी पोलीस तपास सुरू असून आरोपींचा मध्य प्रदेशकडे गेल्याचा सुगावा मिळाल्याने सदर ठिकाणी 2 टीम तयार करून आरोपींचा शोध घेणे सुरू आहे। मोबाईल फोनवर व्हिडिओ चॅटचा वापर करून फोटो काढून अश्लील चॅट करून विनयभंग करून धमकावून खंडणी उकळणाऱ्या शिंदखेडा तालुक्यातील देगाव येथील नरा नावास दोंडाच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे। याबाबत पीडित महिलेने दिनांक 22/10/2025 रोजी दोंडाच्या पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। तक्रारीत म्हटले आहे की कमलाकर नाना बागले राहणार देगाव तालुका शिंदखेडा याने दिनांक 4/3/2025 ते 22/10/2025 या कालावधीत त्याचे मोबाईलमध्ये पीडिताचे जबरदस्तीने काढलेले सेल्फी फोटो व करून घेतलेली चॅटिंग व व्हिडिओ कॉल असे वेगवेगळ्या ग्रुपमध्ये व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देऊन वेळोवेळी विनयभंग करून या अगोदर 3 लाख रुपये खंडणी घेऊन व परत खंडणीची मागणी करून 5 लाख रुपये खंडणी स्वीकारून पीडिताच्या घरात घुसून 30 हाताबुक्क्यांनी मारहाण केल्याबाबत आणि पेनड्राईव्हमधील संग्रहित आक्षेपार्ह फोटोग्राफ समाज माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी दिल्याबाबत दोंडाच्या पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर दाखल गुन्ह्याच्या तपासात तपास अधिकारी पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे यांनी आरोपितास जेरबंद करून त्याच्याकडून मोबाईल हस्तगत केला असून अजून काही पीडित महिलांचे अश्लील फोटो व्हिडिओ चॅटच्या माध्यमातून काढून त्यांना वेळोवेळी ब्लॅकमेल करण्यासाठी पेनड्राईव्हमध्ये संग्रहित करून ठेवल्याबाबत प्रथम दर्शनीच्या तपासात माहिती मिळत आहे। गुन्ह्याच्या तपासात आरोपीने यातील पीडित फिर्यादीसह आणखी इतर महिलांचे देखील अशाच प्रकारे शोषण केलेले असावे या दिशेने पुढील तपास चालू आहे। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे व दोंडाच्या पोलीस ठाण्याचे अधिकारी अंमलदार आदींनी केली। दोंडाच्या पोलीस स्टेशन येथे एक गुन्हा आपण दाखल केलेला आहे। त्याच्यामध्ये आरोपी कमलाकर नाना बागले राहणार देगाव तालुका शिंदखेडा याला आपण अटक करण्यात आलेली आहे। याची पीडित महिला आहे XYZ यांनी अशी तक्रार दिली होती की या आरोपीने त्यांचे व्हिडिओ चॅट करून काही फोटोज आणि व्हिडिओ आम्ही व्हायरल करू या अनुषंगाने त्यांना ब्लॅकमेल केले होते। त्यांच्याकडनं सुरुवातीला 3 लाख रुपये देखील आरोपीने बळकावले होते
आणि अजून 5 लाखाची मागणी आरोपी करत होता. या अनुषंगाने सिनियर पीआय दिनेश सोनवणे यांनी एक अतिशय चांगलं काम करून आरोपीला ताब्यात घेऊन हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आणलेलं आहे. तपासामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की त्यांच्याकडचा जो मोबाईल आहे आरोपीकडचा आणि त्याच्याकडे जे स्टोरेज त्याने केलेलं आहे त्याच्यामध्ये काही अनेक महिलांचे देखील याप्रमाणे चॅटिंगचे फोटोज आणि व्हिडिओज पोलिसांकडे आहेत. त्याच्यामुळे आपल्या माध्यमातून असे आवाहन करण्यात येत आहे की अशा काही जर पीडित महिला असतील तर त्यांनी पोलिसांकडे फिर्याद दाखल करावी. त्यांचे नाव आणि त्यांची माहिती नक्कीच गोपनीय राखण्यात येईल. धन्यवाद. धुळे जिल्ह्यात मक्याचा भाव कोसळल्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. केंद्र आणि राज्य शासनाने जाहीर केलेला हमीभाव 2400 रुपये प्रति क्विंटल असताना मक्का 1000 ते 1300 रुपये प्रति क्विंटलने खरेदी होत असल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतातूर झाला आहे. हमीभावाबाबत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. मक्याच्या पडलेल्या भावामुळे सोनगीर परिसरातील देविदास वामन माळी यांच्यासारखे हजारो शेतकरी आज अक्षरशः हतबल झाले आहेत. नांगरणीपासून ते कापणीपर्यंत रक्त, घाम आणि मेहनतीच्या पैशातून घेतलेली शेती आज बाजारात अपमानास्पदाने विकली जाते. केंद्र आणि राज्य शासनाने जाहीर केलेला ₹2400चा हमीभाव पण प्रत्यक्षात बाजारात फक्त 1000 ते 1200 रुपये मिळत आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यातले स्वप्न आणि हातातली शेती दोन्ही शासनाच्या धोरणांनी मातीमोल केली आहेत. मक्याचा दर घसरल्याने उत्पादन खर्चही भरून येत नाही आणि व्यापारी मनमानी करत आहेत. हा केवळ भावाचा प्रश्न नाही, हा अस्तित्वाचा प्रश्न आहे. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ईश्वर पाटील यांनी शासनावर थेट निशाणा साधत ही शेतकऱ्यांची थट्टा थांबवा नाहीतर रस्त्यावर उतरू असा जळजळीत इशारा दिला आहे. हा इशारा आता प्रत्येक शेतकऱ्याच्या मनातल्या ज्वालामुखीसारखा धगधगत आहे. शासन जागं होणार का की पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या आशा भावाच्या आगीत जळून खाक होतील? सोनगीरचा मका म्हणजे आता आंदोलनाचं प्रतीक बनू लागलंय आणि या लढ्याची ठिणगी संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात पेटण्याची चिन्ह स्पष्ट झाली आहेत. रामराम. आज आपण मका उत्पादक शेतकरी देविदास महाजन यांच्या शेतात आहोत. नफा तोटा उत्पादन ते त्यांच्या शब्दात सांगतील. शेतकऱ्यांना किती नफा किती तोटा आहे आणि शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांना मेटाकुटीला आले. दिवाळीसारखा सण आहे तरी शेतकऱ्यांच्या हातात पैसे नाही आहेत. फक्त पैसे नोकरदार व्यावसायिक या मंडळींच्या हातात पैसा येतो. शेतकरी आजही वंचित आहे. आजही तो शासनाच्या हमी भावाची किंमत पाहतोय की 2400 रुपये आहेत, माझ्या मकाला हा जाईल भाव, पण ॲक्च्युली तसा भाव नाही. ते त्यांच्या भाषेत सांगतील आपल्याला. आता मी 5 बॅगा मकाला आले. मकाले खर्च खूप करा. मी 1 लाख रुपये खर्च करा. खत बियाणं सगळं 2000 3 किलोनी बॅग आहे आणि 50 किलोनी बॅग 1700-1800 रुपयानी. DAP 10-20 सगळं खत लावा, पोटॅश लावा, सगळं कर, तणनाशक मार, कीटकनाशक मार आणि कापणी लगुना मका आणि 5000-6000 रुपये बॅगनं कापणी काढणं खर्च आहे. ते आज मला 5 बॅग असले 30-35 हजार रुपया खर्च लागला. पहिला खर्च असा करीन 1 लाख रुपया खर्च करीन. मका कितला आहे असं आणि मकाला भाव नाही. 1000पासून ते 1200-1300पर्यंत आहे. तो आता चालूना खर्चसुद्धा निघाव नाही. आता वार सरकार लक्ष द्यायला तयार नाही शेतकऱ्यांकडे. कापूसले भाव नाही, मकाले भाव नाही, बाजरीला भाव नाही आणि मजूर बी काही बी मागस. मग त्या काय करा ना ती शेती पडू द्यावा नाही का बाबा ते असं. अहो आता पुढे ना संकट असं येईल. अहो मालने भाव नाही, माल पडणार वावर माझे शेतीमा. महाजन साहेब, शेती परवडत नाही बरोबर हे तुम्ही म्हणतायत, हां. पण शासनचे धोरणे असं सांगतायत की आम्ही हमी भाव देतोय बुवा शेतकऱ्यांना. कापूस, मका, सोयाबीन हा का भाव जातो कुठे? आणि एक नवीन आता मॉच्युराईज म्हणून जे मकाला जे सुरू आहे, मॉच्युराईज जर एवढा आला तर एवढा भाव तेवढा आला तर मी शंका उपस्थित करू शकतो आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून की मॉच्युराईजचे जे मशीन आहेत ते खरोखर सत्य दाखवतात का बा शेतकऱ्यांचा? एवढा सुका मका आहे, एवढा मकावला आहे. कारण की भ्रष्टाचारात तळागाळापर्यंत पोहोचलेला आहे. आजच आपल्या धुळ्याची दुपारची जी घटना पाहिली आपण दुधाची, ती दुधामध्ये भेसळ आहे, प्लॅस्टिक. ते मॉच्युराईज जे मशीन आहेत व्यापारी वर्गांकडे ते खरोखर सत्य आहेत का बुवा? त्यांची कुठेतरी पडताळणी व्हायला पाहिजे शासन स्तरावर. शासनाने व्यापाऱ्यांना ते मशीन हे द्यायला पाहिजे. जसं रेशन दुकानदारांना दिलेत हे मशीनचं असं आहे, अंगठा आहे बुवा, त्याचं सील पॅक आहेत, त्याच्यात गडबड नको पाहिजे.
कारण की बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांच्या आमच्याकडे अशा तक्रारी आलेल्या आहेत की ते मशीन एकीकडे वेगळा दाखवतो, दुसऱ्याकडे मॉइश्चरायझर वेगळा दाखवतो. तो शेतकरी जर 3 ठिकाणी जर गेला 4 ठिकाणी ते मॉइश्चरायझरचे जे मशीन आहे व्यापाऱ्यांकडचं आणि मार्केटमध्ये ते खरोखर सत्य आहेत का ते मशीन, त्याच्यावर पण एक शंका आहे ना. कारण की शेतकरी एवढे कष्ट करतो, माल पिकवतो, तो माल मार्केटला घेऊन जातो, व्यापाऱ्यांकडे मॉइश्चरायझरसाठी जेव्हा जात आहे तेव्हा शेतकऱ्यांना हा आलेला अनुभव आहे. बरेच शेतकऱ्यांनी आहे ती व्यथा मांडली, त्या व्यथेच्या माध्यमातून शासनाने जे प्रशासन आहे आपलं अन्न व भेसळ आणि जे वजन मापे त्यांनी ग्रामीण भागातील जे व्यापारी वर्ग आहेत त्यांच्याकडे जावं आणि ते मशीन मॉइश्चरायझरचं खरोखर सत्यता दाखवतो बुवा ही पाहणी करावी. आणि दुसरी गोष्ट, शासनाने जो आता हमीभाव दिलेला आहे त्या हमीभावाचं कमीत कमी 16, 17, 18 यापर्यंत तरी 1700-1800पर्यंत मका घ्यायला पाहिजे. कारण की 11, 12, 1300चा जो मका आहे तो शेतकऱ्यांना परवडत नाही. एकीकडे माणसाची मजुरी 400 रुपये आहे, तो मका काय परवडतो. म्हणजे भविष्यात शेतकरी जिवंत पाहिजे असेल, आपण छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या विचारधारेने काम करणारा सरकार आहे. त्यांच्या भाषणातून ऐकतो की आम्ही शिवाजी महाराजांचे पायी आहोत आणि एकीकडे शेतकऱ्यांचे एवढे हाल होत आहेत. याला कोण जबाबदार आहे? याला लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत का मतदार जबाबदार आहेत का शेतकरी जबाबदार आहेत? कारण की मी या मताचा आहे की याला सर्वच शेतकरी जबाबदार आहेत. नाशिक, नगर आणि विदर्भ, मराठवाड्यातले शेतकरी हक्कासाठी लढाई लढत आहेत. फक्त आमच्या जळगाव, धुळे, नंदुरबारमध्ये हक्काची लढाई लढण्यासाठी शेतकरी अजूनही तयार नाही आहे. कारण की तो कुठेतरी भयभीत आहे. तो विचार करतो मी जर बोललो तर माझं काय होईल. पण या उलट जे बोलत नाही, हरियाणा, पंजाबचे शेतकरी आहेत, त्यांचा आदर्श घ्यावा असा वाटतो की आपल्याकडचा शेतकरी राजा हा पाहिजे, बळीराजा याच्या उपमा दिलेल्या आहेत. त्यांनी आता कुठेतरी आपल्या हक्काची लढा लढण्यासाठी मका, कापूस, सोयाबीन या पिकांचा हमीभाव शासन स्तरावर लवकर सुरू करावा या मागणीसाठी, रस्त्याची लढाई लढण्यासाठी आणि शासनाला जाब विचारण्यासाठी आपण सर्वांनी रस्त्यावर उतरावे. शासन दरबारी प्रश्न विचार, आपले लोकप्रतिनिधी आमदार असोत, खासदार असोत, त्यांना प्रश्न विचार. बाबांनो, आमच्या पक्का शेतीमालासाठी आपण बोला, एवढी विनंती करतो. वंदे. जव्हार शेतकरी सहकारी सूतगिरणीचे माजी संचालक तसेच नकानेचे माजी सरपंच स्वर्गीय भानुदास बुधा पाटील यांच्या 5व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादनासह रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख उपस्थित अतिथींच्या हस्ते स्वर्गीय भानुदास पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करीत माजी आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. स्वर्गीय भानुदास पाटील यांनी स्वर्गीय माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्यासोबत संपूर्ण ग्रामीण भागात अतिशय उत्कृष्ट काम केले. त्यांच्या कार्याला उजाळा त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त मान्यवरांनी दिला. तर त्यांचाच वसा या ठिकाणी स्वर्गीय भानुदास पाटील यांचे दोन्ही सुपुत्र जगदीश पाटील, निलेश पाटील हे पुढे चालवत असून गेल्या 5 वर्षांपासून या ठिकाणी स्वर्गीय भानुदास पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विविध सामाजिक उपक्रम राबवित आहेत. त्यानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात अनेक तरुणांनी रक्तदान केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अशोक पाटील, राजेंद्र पाटील, जगदीश पाटील, निलेश पाटील यांच्यासह संपूर्ण पाटील परिवार, नकाने तसेच ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले. नगरपालिकेमध्ये येऊन गेलेलं हे गाव आहे. महापालिकेमध्ये आहे, हा धुळे शहराचा एक अविभाज्य भाग आहे. पण नकानेमध्ये आल्यानंतर मला एक गोष्ट कायमस्वरूपी जाणवते भैया महाराज, की आज सुद्धा जरी तुम्ही शहरामध्ये गेले पण ह्या गावाने संस्कार आणि लहान मोठ्याची पायरी अजिबात सोडलेली. आणि त्यामुळे तुमच्यासारख्या मोठ्या लोकांना जी वडीलधारी मंडळी आहेत त्यांनी हे टिकून ठेवायचं काम ह्या गावामध्ये केलं आहे. त्याचा आज मला आज दादांच्या या पुण्यतिथीच्या दिवशी विशेष करून तुमचं सर्वांचं धन्यवाद मानले पाहिजे की हे संस्कारक्षम गाव टिकून ठेवायचं काम तुम्ही सर्वांनी केलं आहे. आज दादांच्या या पुण्यतिथीच्या निमित्ताने दादांना या ठिकाणी अभिवादन करतो आणि जगदीश आणि निलेशने त्याचं हे कार्य, दादांचे कार्य अशाच प्रकारे अविरतपणे पुढे चालू ठेवलं पाहिजे. त्याकरता त्यांना खूप खूप मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. जगदीशचं मला असं वाटतं काही नगरपालिकेत तुम्ही चालू नाही. आता कसं एवढी होतं दबाई ठेवायला नाही, मोकळा सोबत बोली टाका. कसं चालू आहे मला माहिती आहे. त्यामुळे
मला नेमका तुमचा प्रवाह क्रमांक कोणता आहे तेही माहीत नाही, नेमका नंबर किती आहे, किती कॉल येत राहिलं काही त्याची जास्त कल्पना नाही. पण नाही तू बोलू नका सारखा पण तुझं कार्य खूप चांगलं आहे. त्यामुळे तुझा मी गोतावा बघून राहिलो, इथं भोकरची मंडळी आलेली आहे, सगळे प्रमुख आहेत, अशोक गावांपासून सगळे गेलेले आहेत, त्याच्यामुळे भोकरीचा का तुम्हाला. त्यामुळे भोकरची मंडळी सगळी आहेत, वनवाडीची बरीचशी मंडळी आहे, कॉलनी परिसराची बरीचशी मंडळी आहे आणि नकानं तर झाडून पुसून सगळ्याच्या सगळं तुझ्याबरोबर उभं आहे मला माहिती आहे. आणि त्यामुळे तुझ्या भविष्यातल्या कार्याला मी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. चांगलंच काम करू शकतो. आणि आता कसं आहे, मीच नवं आहे त्या पक्षात, कारण मी काय शब्द मी वाचतो आणि लोक म्हणजे हवं जाते खुशी रे 3 महिना म्हणजे काय शब्द दिलाय ना त्याला वय शब्द काही देत नाही. पण तुझं कार्य खूप चांगलं आहे आणि मला असं वाटतं की भारतीय जनता पक्ष हा सर्वेवरती उमेदवार ठरवणारा पक्ष आहे. आणि त्यामुळे तो सर्वेचा उमेदवार जर लोकांमध्ये जाऊन जर सर्वे करून उमेदवार ठरवला गेला तर मला नाही वाटत तुझ्या उमेदवारीला काही अडचण येईल. 100% तुला उमेदवारी होईल. आणि त्यामुळे तुझं कार्य अशाच प्रकारे चालू ठेव. पण जर यदा कदाचित थांबावं लागलं तर सुद्धा अजिबात थांबायचे निर्मूळ व्हायचं नाही. मला तर जास्त काही थांबवलं पडत आहे. म्हणजे आता सुद्धा लोकांनी खूप काय सांगत होतं काय म्हणजे धुळे ग्रामीणचे अत्यंत आवडते नेते दव आवडते 5,000 5 टाके धुळे मला आवडतं काही असं राहत नाही. पण आपण आपलं कार्य चालू करायचं. आपण आपल्या पद्धतीने आपल्या वाडवडिलांनी आपल्या पूर्वजांनी जो एक सेवेचा आदर्श आपल्यासमोर ठेवलेला आहे तो सेवेचा आदर्श घेऊन आपण लोकांमध्ये काम करत राहायचं. आणि आपण आपलं काम जेव्हा करत राहू जनता ही सर्व बघत असते. आणि त्यामुळे आज नाही तर उद्या केव्हा ना केव्हा आपल्याला तो आशीर्वाद हा 100% मिळतो. तो मिळाल्याशिवाय राहत नाही. हेच मनामध्ये ठेवून आपण आपलं काम चालू ठेवू. त्यामुळे तुझं कार्य त्या ठिकाणी तुम्ही चालू ठेवू अशा प्रकारच्या शुभेच्छा मला त्या ठिकाणी देतो. आज दादांच्या या 5व्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने दादांच्या आठवणी आपण सर्वांनी जीवन केल्या आणि दादांना अभिवादन केलं. त्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद अर्पण करतो. आमच्या सर्वांच्या वतीने, आमच्या कुटुंबाच्या वतीने आणि आमच्या सर्व संस्थांच्या आणि दादांच्याच बरोबर घडलेल्या सर्व दादांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. पुन्हा एकदा पाहूया ठळक घडामोडी. शिरपूर शहरातील अंबिकानगर परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाचे ATM अज्ञात चोरट्यांनी फोडून लाखोंची रोकड केली लंपास. मोबाईल फोनवरून व्हिडिओ चॅटचा वापर करून फोटो काढून अश्लील चॅट करून विनयभंग करीत खंडणी उकळणाऱ्यास दोंडाईच्या पोलिसांनी केले जेरबंद. हमीभावापेक्षा निम्म्या किमतीत मक्याची खरेदी, शेतकरी सापडला आर्थिक संकटात. आणि नकाण्याचे माजी सरपंच स्वर्गीय भानुदास पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादनासह रक्तदान शिबिराचे आयोजन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.